मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा मेसेज द्यायचा आहे। मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आणि याही व्हिडिओमध्ये मला एक महत्त्वाचा मेसेज द्यायचा आहे की सध्या या वर्षी जर सार्वत्रिक विचार केला, या वर्षी फुटीचं प्रमाण खूप अल्प प्रमाणात आहे। कारण की मागच्या वर्षी 25 नोव्हेंबरला पाऊस येऊन सुद्धा बागा चांगल्या सार्वत्रिक खूप निघालेल्या होत्या, परंतु या वर्षी न पाऊस न येता बागा खूप अल्प प्रमाणात निघाल्या आहे। कारण की या वर्षी थंडी एकदम नसल्यासारखीच होती, टेम्परेचर एकदम खूप वाढून गेलं आणि त्या टेम्परेचर वाढल्याच्या कारणास्तव पाऊस दिल्यानंतर 8व्या दिवशी झाडानं प्रोसेस सुरू केली। त्या प्रोसेसमध्ये झाड नवतीवर जास्त धाव घेतली, त्याच्यामुळे या वर्षी नवतीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे आणि फुटीचं प्रमाण हे खूप कमी आहे। परंतु तरी सुद्धा आपल्याच्या तरी बागा खूप चांगल्या निघाल्या, सार्वत्रिकच चांगले आहे। परंतु काही भागांमध्ये खूप अल्प प्रमाणात आहे। जसं काही भागांमध्ये जर विचार केला तर चांगले आहे, काही भागांमध्ये खूप कमी आहे। परंतु तसं सार्वत्रिक जर विचार करता तर आंब्याचं प्रमाण यावर्षी कमी प्रमाणात आहे। परंतु सध्या दरवर्षी जे सिच्युएशन असते की फूट झाल्यानंतर ज्या बागा चांगल्या निघाल्या, चांगली फूट झाली, अशा बागांमध्ये बारीक मुंगा एवढाले किंवा चण्या एवढाले फळं हे या मार्च मध्ये गळतात। आता एकदम यावर्षी टेम्परेचर खूप सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं आता सध्याच्या कंडिशनला मुंगा एवढाले किंवा हरभरा एवढाले फळं हे गळत आहे। बरेचसे शेतकरी विचारात पडले आहे की नेमकं काय करायचं। हा काही विचार करण्याजोगती बाब नाही, हा दरवर्षीचाच कन्सेप्ट आहे, दरवर्षीच आपण बघत येत आहोत। कारण की लाखांना फुटते, आपल्याला फक्त 1%च त्यामधली संत्र्याची गरज असते, त्याच्यामुळे जेवढी झाडाची कॅपॅसिटी आहे झाड तेवढं फळ सांभाळते। फक्त मला एक सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की शेतकरी यावेळेस नत्र आणि पोटॅश देतो, परंतु यावेळेस जर आपण त्याला नत्र दिलं झाडाला, अजून झाडांमध्ये लवचिकपणा वाढेल, तिकडे माईटचं प्रमाण आपल्याला एकदम जास्त प्रमाणात दिसून येईल। म्हणून झाडांमध्ये कुठल्याच प्रकारे लवचिकपणा दिसता कामा नये, म्हणून बरेचसे शेतकरी नत्र आणि पोटॅश देत आहे। तिथं नत्रा पोटॅश न देता तिथंच जर तुम्ही झाडाला पर प्लॅंट ज्या पद्धतीने ज्या कंपनीने जर डोसेस असेल, सिलिकॉन पर प्लॅंट 200 ग्रॅम टाका, 300 ग्रॅम टाका। सिलिकॉनचं सर्वात महत्त्वाचं संत्र्यामध्ये वर्क आहे, खूप महत्त्वाचं वर्क। मी आधीपासून तेच सांगत आलो, आताही तेच सांगतो की संत्र्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वर्क संत्र्यामध्ये जर आहे तर हे सिलिकॉनचं आहे। सिलिकॉन काय करते, आपण जर स्प्रेइंग मधून घेतोच पण सॉइल ऍप्लिकेशन मधूनही घेणं गरजेचं आहे। सिलिकॉन काय करते, जमीनला पूर्णतः कोटिंग करते आणि 3 महिन्यांपर्यंत पूर्णतः टेम्परेचर तुमचं मेंटेन ठेवते। फळांमध्ये ग्रीनरी कायम ठेवते, हिरवं कंच फळाला ठेवते। जे पिंगळून पिवळे गळ तुमचे फळं गळते, ज्याला तुम्ही डिफिशियन्सी म्हणता, ते डिफिशियन्सी नसून ते सिलिकॉनची खरी डिफिशियन्सी आपल्याला तिथं भासते। तो प्रॉब्लेम तुमचा तिथं येणार नाही। आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की सिलिकॉन हे 27 प्रकारची सिलिकॉन आहे। प्रत्येक जण आपापल्या अनुभवातून, आपापल्या प्रॅक्टिकल अभ्यासातून, थेरीतून सिलिकॉन वापरतात, परंतु मी तुम्हाला सांगतो की संत्र्यामध्ये फक्त धानांवरच्या सिलिकॉनचा खरोखर अभ्यास आहे। खरोखर त्यावरती जे वर्क आहे हे धानांवरच्या सिलिकॉनचा आहे, त्या व्यतिरिक्त दुसरं सिलिकॉन तिथं वर्क करत नाही। ऑर्थोसिलेसिक ऍसिड न फळाला स्क्वॉर्चिंग होते आणि पान तुमचं रफ पाल्यासारखं होते। मी पुन्हा तुम्हाला सांगतो की बायोमास सिलिकॉन म्हणजे हे धानांवर पासून जे 150 ते 200 डिग्री सेल्सिअस मध्ये जे तापवून काढलेलं आहे त्याला आपण धानांवरचं सिलिकॉन म्हणतो। 14 ते 15 डिग्री सेल्सिअस मध्ये जे तापवून काढलेलं राहते ते वाढूनवरचं सिलिकॉन म्हटलं म्हणजे ऑर्थोसिलेसिक ऍसिड। आपल्याला ते वापरायचं नसून आपण तिथं धानांवरचं सिलिकॉन घ्यायचं आहे, बायोमास सिलिकॉन काय करते, फळाला पूर्णतः कोटिंग करते आणि फळांना जे ग्रीनरी आहे पूर्णतः कायम ठेवते, पूर्ण फळाला कोटिंग करते आणि टेम्परेचर तुमचं पूर्णतः मेंटेन ठेवते। वरूनही या महिन्यामध्ये तुम्ही सिलिकॉन घ्या तर सॉइल ऍप्लिकेशन मधूनही तुम्ही सिलिकॉन तिथं वापरू शकता। फक्त तिथं तुम्ही नत्र आणि पोटॅश द्यायची गरज नाही। यावेळेस झाडाला कुठल्याच प्रकारे नत्र आणि पोटॅशची गरज नाहीये।
प्रॅक्टिकली जर पाहतो तर गरज नाही, तर थेरिटिकल तर चालतो, पुस्तकाच्या माध्यमातून तर चालतो, प्रत्येक पाण्याला तुम्हाला नत्र मानते आणि पावसाळ्यात तुम्ही परिस्थिती बघतच आहे आपण काय होत आहे. म्हणून मी सर्वात महत्त्वाचं सांगतो की अशा पद्धतीने नियोजन करा. आणि दुसरी गोष्ट, आपला खिस्सा आणि आपला खर्च या गोष्टीचा सगळा विचार करून शेतीवर भर द्या. त्या पद्धतीने शेती करा. अशी शेती करूनच कुठंतरी आपल्याला शेती करणं परवडेल, अन्यथा परवडत नाही. म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार, सगळे विचारसरणी करू. आणि मी तुम्हाला सर्वात महत्वाचं मला एक सांगायचं आहे की बरेचसे शेतकरी म्हणतात की हे दिलं हे मारतो. मी तुम्हाला सांगतो, मी कुठलीही गोष्ट रिकमेंड करत नाही हे मेन्शन असल्याशिवाय रिकमेंड करत नाही. त्या प्रोडक्ट वरती तो कंटेंट हा मेन्शन केलेला दिसेल आणि त्याच व्यतिरिक्त मी रिकमेंड मी अन्यथा रिकमेंड करत नाही. कारण की धानावरचं असो की ऑर्थोसिलेसिक ऍसिड असो किंवा अजून कुठलं सिलिकॉन असो, त्या सगळ्या गोष्टींचे विचार सारणी करूनच तिथं तुम्ही ते फवारणी घ्या. सध्याच्या कंडिशनला साखऱ्या खूप पडत आहे, माईटचं प्रमाण दिसत आहे, परंतु मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, तुम्ही 40% फिप्रोनिल 40% इमिडा जरी मारता, चौथ्या दिवशी झाड झटकता, तुम्हाला थ्रिप्सही दिसते, माईटचे बागेवरती दिसते. तुम्ही तिथं प्रॉपर गाईडेड प्लेन मध्ये मारता तरीही तुम्हाला माईट दिसतेच. मी तुम्हाला सांगतो कधीच झाडाला झटकाचा नाही. साधे कॉम्बिनेशन मध्ये हलके मॉलिक्यूल मारा. आपला खिसा सर्वात महत्वाचा, खिसांवरती लक्ष देऊन शेती करा. साधं तुम्ही त्याचं साधं इन्सेक्टिसाइड सोबत तुम्ही त्याच्यासोबत जर मायटीसाइड म्हणून साधं मिओथ्रिन प्लस ऍसिडामाप्राइड वापरा किंवा प्रॉपर गाईड प्लस ऍसिडामाप्राइड घ्या. यासारखे जर तुम्ही कॉम्बिनेशन मारता तर सगळ्यात चांगलं राहील. किंवा मग प्रॉपर गाईड प्लस पायरोथ्रिन हे घेऊन टाका. त्यानं तुमचा थ्रिप्स प्लस माइट्सही कंट्रोल होईल. ड्युरेशन लॉंग रिझल्ट चांगले. या सोबत सिलिकॉन मारा. या पद्धतीचे तुम्ही तिथं फवारण्या घ्या, फवारणीवर भर द्या. खूप झालं हे शेवटची फवारणी म्हणून घ्या लागेल. ज्यावेळेस बागेला पाणी लावतो तिथून मार्च पर्यंत खूप झालं 3 फवारण्या होतील, पावसाळ्यात 2 फवारण्या. अशा पद्धतीचं नियोजन ठेवा, तेव्हाच कुठं आपल्याला शेती परवडेल. आणि जमिनीवर सर्वात महत्वाचा भर द्या, जेणेकरून आपल्याला यावर्षी आंब्याचे चांगले वाटते, परंतु शेवटी कसा एरिया वाढला, बेल्ट वाढला, रेट राहिलं हे आशा नाहीये. म्हणून आपला खिस्सा आणि आपला सगळ्या गोष्टी खर्च या गोष्टीचा संतुलन विचार करून शेती करा, तेव्हाच आपल्याला कुठंतरी शेती परवडेल. आणि एक महत्वाचा मला मेसेज सांगायचा आहे की या वेळेस कल्टिवेशन करणं गरजेचं आहे. जर तुमचं, मी तर यावर्षी शेतकऱ्यांना डायरेक्टली भुईपात जे येते ट्रॅक्टरवरची तेच मारायला सांगितली. कारण की जेवढं तुमचं रोटर मारू नका, रोटरनं जमीन हायब्रेड मारते. जरी तुमचं कल्टिवेशन मध्ये हायब्रेड मारते, हायब्रेड मारल्याच्या कारणास्तव मुळा ह्या पूर्णतः ब्लॉकेज मध्ये जर ज्यावेळेस आपण पाणी देतो जमीन पाणी पित नाही. तिथं जर तुम्ही भुईपास वगैरे जर मारली तर जावरं पूर्णतः मोकळं होते. जावरं बरेच जण म्हणतात फुटतात, परंतु मी तुम्हाला सांगतो जेवढं जावरं यावेळेस आता तुम्हाला तितक्या स्पीड मध्ये जावरंही वाढेल, तितक्या स्पीड मध्ये झाड न्यूट्रिशन अपटेक करेल आणि साईज मध्ये तुम्हाला डबलचा फरक पडलेला दिसेल. झाडांमध्ये काळोखीही भरपूर आहे. म्हणून तिथं कल्टिवेशन करून त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा, कल्टिवेशन करा. एक भारीची जमीन असेल तर एक साईडनं कल्टिवेशन करा, हलकीची जमीन सॉइल असेल तर अल्टीपल्टी कल्टिवेशन करा. आणि पर प्लॅन 200 ग्रॅम सिलिकॉन देऊन तिथं पाण्याचं नियोजन करा. आणि पाण्यांवर सर्वात महत्वाचा भर द्या. तुम्ही पाण्याचं जर नियोजन नाही तर अन्यथा संत्र्यामध्ये आपण सक्सेस नाही. मी तुम्हाला सांगतो की भारीची जर जमीन असेल 40 दिवसाचा अंतर ठेवा. त्यापेक्षा कमी भारीची कमी मध्यम जमीन असेल तर तिथं 30 दिवसाचा अंतर ठेवा. हलकी जमीन असेल तर 15 दिवसाचा अंतर ठेवा. त्याही पेक्षा हलकी सॉइल असेल तर 20 दिवसाचा अंतर ठेवा. अशा पद्धतीनं पाण्यामध्ये अंतर ठेवा. जोपर्यंत झाडाच्या पाण्याची हलकी नाली पडत नाही तोपर्यंत पाणी देऊ नका. टेम्परेचरलाही पाहू नका, जमिनीलाही पाहू नका, परंतु पाण्याचं नियोजन हे सर्वात महत्वाचं. आपल्या जमिनीचा सखोल अभ्यास करून तिथं तुम्ही पाण्याचं नियोजन करा. काही अडचण आली, मी प्रत्येक शेतकऱ्यांचा फोन रिसिव्ह करतो, पण काही कारणास्तव नसन रिसिव्ह केला असेल त्याची माफी मागतो. आणि जर नसेल केला तर मी डबल रिटर्न करतोच. धन्यवाद.